या ठिकाणी बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणार आहेत. या अगोदर बघा, एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री होते. परंतु पुन्हा एकदा आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनणार आहेत. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, व्हिडिओ खूप आपला IMP असणार आहे बघा, व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला या ठिकाणी बघा, हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत बघा येणाऱ्या एक्झामसाठी. मुंबई पोलीससाठी तर खूपच महत्त्वाचे आहेत. तसेच इतर ज्या काही TCS IPPS पॅटर्न असेल बघा, त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि MPSCसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत पहा. तर पहिला प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेणार आहेत? तर मित्रांनो, हे तिसऱ्यांदा या ठिकाणी शपथ घेणार आहेत. कितव्यांदा? तिसऱ्यांदा ही शपथ घेणार आहेत. या अगोदर कोण होते बघा, एकनाथ शिंदे होते. पुढचा प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघाचं नाव काय आहे? तर यांच्या नाव आहे बघा, नैऋत्य नागपूरमधून बघा ते निवडून आलेले बघा विधानसभा याच्यामधून. पुढचा प्रश्न बघा, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कधी शपथ घेणार आहेत? तर शपथ कधी घेणार आहेत? 5 डिसेंबर 2024 रोजी बघा मुख्यमंत्री काय करणार आहेत बघा, पदाची शपथ घेणार आहेत. तसे इतर मंत्री सुद्धा या ठिकाणी शपथ घेणार आहेत आणि नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी हजर असणार आहेत. श्री देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नाव काय आहे? तर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे काय बघा, देवेंद्र फडणवीस यांचं काय बघा पूर्ण नाव आहे. लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण नाव काय बघा, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा, लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते. तर पुढचा प्रश्न आहे, श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईमधील बंगल्याचं नाव काय आहे? तर सागर बंगला नाव आहे. त्याचप्रकारे बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात जास्त जागा हे कोणत्या पक्षाच्या आलेल्या आहेत? तर भाजपाच्या बघा सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला, भाजप. त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष बघा कोणाचा? अजित पवार यांचा. या 3 पक्षांची मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन झालेली पहा. नुकतेच कोणत्या 2 राज्याच्या विधानसभा निवडणूक निकाल लागलेला आहे? तर मित्रांनो बघा, आपल्याला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा GKचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा GKचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83, याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे PDF घ्यायचे आहेत. तर आपला महाराष्ट्र आणि झारखंड या 2 राज्यांचा या ठिकाणी बघा निकाल लागलेला बघा. झारखंडचे बघा हेमंत सोरेन, लक्षात ठेवा, हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री झालेत आणि आपल्या महाराष्ट्राचे बघा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, त्याच वेळेस कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली? तर झारखंड राज्यामध्ये बघा या ठिकाणी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा पार पडलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, झारखंड राज्यामध्ये कोणत्या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत? झारखंड या ठिकाणी बघा कोणी जिंकलेले आहेत? तर लक्षात ठेवायचं बघा, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वात जास्त जागा जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात जास्त मताने कोण निवडून आलं किंवा कोण विजयी झालं? तर सगळ्यात जास्त काशीराम पावरा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, हे नाव काशीराम पावरा हे बघा सर्वात जास्त मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत? तर सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण आहेत पहा, त्यांचं नाव आहे बघा मुफ्ती मोहम्मद. लक्षात ठेवायचं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 1 मुफ्ती मोहम्मद. खालीलपैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही, कुणी काम केलं नाही? तर शंकरराव या ठिकाणी जर पाहिलं, दिलीप वळसे पाटील. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक C दिलीप वळसे पाटील आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट पहा, घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, विधान परिषद आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, विधान परिषद. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यामधील विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं? तर कोणतं बघा, विधानसभा. लक्षात ठेवा, घटक राज्यामधील
या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे विधिमंडळाचं प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? विधानसभा हे आहे. आलं लक्षात. आणि घटक राज्यामधील विधिमंडळाचे द्वितीय कोणतं आहे बघा? विधान परिषद आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक सी यशवंतराव चव्हाण हे काय आहेत बघा? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य संख्या किती आहे? तर आपल्या महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य संख्या किती बघा? 288. लक्षात ठेवायचं आपला 288 आमदार आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केलं होतं? तर देवेंद्र फडणवीस यांनीच बघा सर्वात कमी कालावधीमध्ये बघा यांनी काम केलं होतं. पहा, सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम पाहिलं का कोण राहिलेले आहेत? तर सर्वात जास्त काळ वसंतराव नाईक होते बघा. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी वसंतराव नाईक. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सर्वात कमी वयामध्ये मुख्यमंत्री होणारी व्यक्ती कोण आहेत? तर कोण आहेत बघा? शरद पवार याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, शरद पवार हे सर्वात कमी वयाचे असताना झाले होते. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? तर 3 वेळा या ठिकाणी बघा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 3 वेळा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? तर करवीर. लक्षात ठेवा बघा, करवीर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतदान झालं. पहा, नेक्स्ट पहा, करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? तर मित्रांनो हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? कोल्हापूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालं? सगळ्यात कमी ते कुलाबामध्ये झालं. बघा, लक्षात ठेवा कुलाबा. नेक्स्ट बघा, कुलाबा हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुंबई शहरामध्ये बघा आपल्याला याचं करेक्ट आन्सर बघा. कुलाबा हा मतदारसंघ कुठे आहे? मुंबई शहरामध्ये आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर 78 इतकी बघा. लक्षात ठेवा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती बघा? 78 इतकी आहे. नेक्स्ट बघा, 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये कितव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली? तर 16व्या लक्षात ठेवायचं आहे 15व्या विधानसभा. लक्षात ठेवायचं बघा किती आहेत बघा? 15व्या विधानसभेसाठी या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. नेक्स्ट पहा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावं लागतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर 25 वर्ष या ठिकाणी लागतं बघा निवडणुका लढवण्यासाठी. किती? 25 वर्ष आमदार होण्यासाठी. नेक्स्ट पहा, 2024 या वर्षी भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर 2024 मध्ये बघा एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? तर 6 राष्ट्रीय पक्ष आहेत बघा. लक्षात ठेवा, 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली. ऑप्शन क्रमांक सी 25 जानेवारी 1950ला झाली. पहा, नेक्स्ट पहा, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली बघा? कोणतं कलम आहे? तर कलम 324 बघा. कोणतं आहे? कलम 324 नुसार केंद्रीय या ठिकाणी स्थापना झाली, केंद्रीय निवडणूक आयोग. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. कोण आहेत? राजीव कुमार. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्र दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आपला 25 जानेवारी. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994ला करण्यात आली बघा. 26 एप्रिल 1994. नेक्स्ट बघा, राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? कितवे आहेत बघा? हे 25वे आहेत. लक्षात ठेवा, 25वे आहेत. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये 2024च्या लोकसभेचे मतदान या ठिकाणी विचारलं आपल्याला? लोकसभेचे किती वेळा झालं? तर 5 टप्प्यामध्ये बघा या ठिकाणी आपलं पूर्ण झालेले लोकसभेची निवडणुका. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे बघा? नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर बघा. कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? तर कोण करतं बघा? राष्ट्रपती आपलं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतदान आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? पुणे तिथे काय होणे. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? तर कोणता राष्ट्रीय
पक्ष नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट आहे पहा, विधान परिषद निवडणूक काय प्रश्न बघा. विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी किती वय वर्ष असावी लागतं. तर 21 वर्ष याचं करेक्ट आन्सर आहे बघा. किती? 21 वर्ष. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टप्प्यामध्ये पार पडली. तर लक्षात ठेवा एकाच टप्प्यामध्ये या ठिकाणी ही पार पडली पहा. एक देश आणि एक निवडणूक यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्याचं करेक्ट असं आहे बघा, रामनाथ कोविंद. लक्षात ठेवा रामनाथ कोविंद. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी कोणाची नियुक्ती झाली आहे. तर महेंद्र सिंग धोनी. लक्षात ठेवायचं आपल्याला महेंद्र सिंग धोनी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, भारतामध्ये एकूण किती घटक राज्यामध्ये विधान परिषद आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी 6. लक्षात ठेवायचं बघा 6 ठिकाणी आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत. या ठिकाणी विधान परिषदेमध्ये विचारलं आहे तर एकूण किती बघा 78 जागा आहेत. किती? 78. नेक्स्ट बघा, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते. तर 20व्या क्रमांकाचे ते कोण होते बघा मुख्यमंत्री होते. कोण? एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदार हे कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर गडचिरोली आपलं बरोबर उत्तर आहे बघा. कुठं? गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत आपल्याला विचारले महाराष्ट्राचे. तर बघा एस चोकलिंगम हे काय आहेत बघा आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत. भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली. तर 1952 मध्ये बघा पहिली निवडणूक झाली होती. कधी? 1952 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, महाविकास आघाडी याचा नेता कोण आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे बघा उद्धव ठाकरे याचं करेक्ट आन्सर बघा उद्धव ठाकरे आहेत. खालीलपैकी कोणता MVA युतीचा भाग नाही. तर कोण नाही बघा, शिवसेना कोणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची याचा भाग नाही. बाकी बघा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे काय बघा एक आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदारांची संख्या किती टक्के होती. किती होती बघा 60.05. लक्षात ठेवायचं आहे 60.05% इतकी होती. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. विधानसभा तर लक्षात ठेवा 5 वर्षाचा असतो बघा. किती? 5 वर्ष. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ किती असतो. तर विधान सर या ठिकाणी जर पाहिलं तर 6 वर्षाचा असतो. किती? 6 वर्ष.